माणिकराव कोकाटे यांची शिक्षा रद्द करण्याची कोर्टासमोर मागणी करण्यात आलेली आहे। कोकाटेंच्या वकिलांकडनं राहुल गांधींच्या प्रकरणाचा दाखला या ठिकाणी देण्यात आलाय। बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचं म्हणणं चुकीचं असल्याचं कोकाटेंच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। सत्र न्यायालयाने फसवणुकीची व्याख्या समजून न घेता निकाल दिल्याचंही कोकाटेंच्या वकिलांनी यावेळी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। कोकाटेंच्या वकिलांनी मेडिकल रिपोर्ट कोर्टासमोर ठेवलेला आहे आणि याच विषयीचे सगळे ताजे अपडेट्स घेऊया। प्रतिनिधी धनंजय दळवी या क्षणाला आपल्या सोबत आहेत। धनंजय, या सगळ्या संदर्भातली सुनावणी आता होत असताना गेल्या अर्ध्या तासाच्या वर म्हणजे साधारणतः आता तासभर होत आलेल्या सुनावणी ही उच्च न्यायालयामध्ये सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि यामध्ये बनावट कागदपत्रांसाठी लावण्यात आलेले कलम जे आहेत त्या संदर्भात सुद्धा युक्तिवाद हा करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बनावट सही जी आहे ती सुद्धा या ठिकाणी करण्यात आल्याचं जे आहे ते रवींद्र कदम यांनी न्यायालयामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकीकडे सगळं या न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना जर आपण पाहिलं तर जो वॉरंट जारी केलाय किंवा नाशिक सत्र न्यायालयाने जे ऐकलंय त्या सगळ्या संदर्भात म्हणताना कोकाटे यांच्या वकिलांनी म्हटले की सत्र न्यायालयाने फसवणुकीची वाक्य समजून न घेता हा निकाल दिलेला आहे असं यावेळेस म्हणण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर शिक्षा जी आहे तीच रद्द करण्याची म्हणजे जी अटक वॉरंट आहे किंवा जी शिक्षा ही नाशिक सत्र न्यायालयाने सुनावली होती ती रद्द करण्याची मागणी जी आहे ती आता कोकाटे यांच्या वकिलांकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर ही जी आहे सगळी सुनावणी दरम्यान जी मागणी केली त्यावेळेस राहुल गांधी यांच्या प्रकरणाचा सुद्धा एक दाखला या सगळ्या प्रकरणामध्ये देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकीकडे हे सगळं सुरू असताना त्यांची तब्येत ही जी आहे ती प्रकृती त्यांची खालावलेली आहे आणि अशा सगळ्यामध्ये त्यांच्यामध्ये लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि त्या उपचारादरम्यान जी एंजिओग्राफी करण्यात आली सकाळी त्याचा जो अहवाल आहे किंवा त्याचा जो रिपोर्ट आहे तो सुद्धा न्यायालयामध्ये गुरु मांडण्यात आलेला आहे। आता तो रिपोर्ट जो आहे तो न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून एंजिओप्लास्टी ही करावी लागणार। जसं आपण सकाळपासून म्हणत होतो पहिला एंजिओग्राफी करावी लागते आणि त्याच्यानंतर जर ती पॉझिटिव्ह असेल तर एंजिओप्लास्टी करावी लागते। त्यामुळे त्या एंजिओप्लास्टी करावी लागणार असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि त्या रिपोर्टमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचं मांडण्यात आलेलं आहे आणि तो रिपोर्ट जो आहे तो न्यायालयामध्ये सध्या सादर करण्यात आलेला। आता या सगळ्या संदर्भातली सुनावणी सुरू आहे त्यामुळे आता न्यायालय या सगळ्या प्रकरणामध्ये दिलासा देतं का हे पाहावं लागणार। मात्र ज्या पद्धतीने जो युक्तिवाद झाला त्यामध्ये एक गोष्ट जी आहे ती कोकाटे यांच्या वकिलाकडून सांगण्यात आली ती म्हणजे जो नाशिक सत्र न्यायालयाने निकाल दिलेला आहे तो कोणतीही जी फसवणुकीची वाक्य आहे ती समजून न घेता तो निकाल दिलेला असं मत तिथे मांडण्यात आले। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ही जी शिक्षा जी नाशिक सत्र न्यायालयाने जी शिक्षा सुनावलेली आहे ती रद्द करण्याची थेट मागणी जी आहे ती सुद्धा कोर्टासमोर करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर त्यांच्यावर आता एंजिओग्राफी नंतर एंजिओप्लास्टी करायची त्यामुळे त्यांची प्रकृती खराब आहे त्यामुळे उपचार करायचे त्यामुळे सोमवार मंगळवार पर्यंतची वेळ मागितली होती आणि आता थेट जो रिपोर्ट आहे आजच्या एंजिओग्राफीचा तो न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला आहे। त्यामुळे या सादर केलेल्या रिपोर्टनुसार आता न्यायालय नेमकं काय म्हणतंय ते सुद्धा या सगळ्या संदर्भात पाहणं। धनंजय, आपण सांगताय त्यातला आणखी एक महत्वाचा भाग असा सुद्धा आहे की कोकाटेंच्या वकिलांकडनं राहुल गांधी यांच्या प्रकरणाचा सुद्धा दाखला देण्यात आला। तो कोणत्या संदर्भाने होता? शिक्षा माफ केली जावी अशा प्रकारची मागणी जेव्हा कोर्टासमोर केली जाते। धनंजय, गुरु जसं मी सांगितलं की या सगळ्या संदर्भात ज्या वेळेस नाशिक सत्र न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणीमध्ये जे सत्र न्यायालय आहे त्यांनी फसवणुकीची जी वाक्य आहे ती समजून नाही घेतली आणि ती समजून न घेताच निकाल दिला असल्याचं कोकाटे यांच्या वकिलांचं म्हणणं आहे आणि त्यांनी ते म्हणणं उच्च न्यायालयामध्ये मांडलं। आणि त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणात त्यांनी राहुल गांधी यांच्या एका प्रकरणाचा दाखला त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे त्या प्रकरणात सुद्धा अशा पद्धतीने न ऐकता जो आहे तो निकाल दिला होता आणि त्याच्यानंतर तो रद्द करण्यात आला होता। त्यामुळे या सगळ्या संदर्भातली शिक्षा जी आहे कोकाटेंच्या संदर्भातली ती सुद्धा रद्द करावी अशी मागणी
या ठिकाणी वकिलांकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात कोर्ट काय निर्णय घेते हे पाहावं लागणार, कारण की नाशिक सत्र न्यायालयाने या सगळ्या सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये त्यांना अटक वॉरंट जे आहे ते जारी केलं. त्याच्यानंतर नाशिक पोलीस ही मुंबईला रवाना झाली. तोपर्यंत माणिकराव कोकाटे हे उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल झालेले होते. त्याच्या आधी जे आहेत बुधवारच्या जवळपास तात्काळ या सगळ्या अटक वॉरंटवर एक याचिका जी आहे ती दिलासा मिळावी यासाठीची याचिका जी आहे ती कोकाटे यांच्याकडून दाखल करण्यात आली होती. मात्र ती कोर्टाने त्या दिवशी तात्काळ सुनावणी न घेता येणार नाही म्हणून ती फेटाळली आणि आज त्या सगळ्या संदर्भातली सुनावणी शुक्रवारी 3 वाजेपासून सुरुवात झाली. त्याला साधारणतः आता तासभर गुरु खरं तर या सुनावणीला झालेला आहे. आता 3 वाजता सुरू झालेली ही सुनावणी आता 1 तास पूर्ण जो आहे तो या सुनावणीला झालेला आहे. अजूनही युक्तिवाद जो आहे तो सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या सगळ्यामध्ये आता जर आपण पाहिलं तर कोर्टासमोर रिपोर्ट जो आहे माणिकराव कोकाटे यांची जी सकाळी एंजिओग्राफी करण्यात आली होती त्याचा रिपोर्ट सुद्धा कोर्टामध्ये देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता हा रिपोर्टच्या आधारे कोर्ट नेमकं काय डिसिजन घेतंय ते पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. गुरु, अगदी धनंजय आपण म्हणताय त्याप्रमाणे माणिकराव कोकाटे यांचा मेडिकल रिपोर्ट सुद्धा कोर्टासमोर सादर करण्यात आलेला आहे. तर या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे त्याच्याविषयीची काय अपडेट? आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने म्हणजे सकाळपासून आपण खरं तर सांगत असतो की त्यांची एंजिओग्राफी केली जाणार अखेर 11च्या दरम्यान त्यांना 10:30 वाजता पुन्हा एकदा नाशिक पोलिसांची टीम ही सकाळी रुग्णालयामध्ये आली आणि त्याच्यानंतर 11च्या दरम्यान जे आहे ते माणिकराव कोकाटे यांना एंजिओग्राफीसाठी नेण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांची एंजिओग्राफी ही करण्यात आली आणि त्याचा जो रिपोर्ट होता तो थेट आता कोर्टात सादर करण्यात आला. त्यामुळे या या सगळ्या संदर्भातला जो रिपोर्ट आहे खरं तर हा रिपोर्ट सादर केला जो न्यायालयामध्ये मांडलाय त्यामध्ये गुरु यामध्ये असं आहे की त्यांची एंजिओप्लास्टी करावी लागणार आहे असं डॉक्टरांनी या रिपोर्ट मध्ये मांडलेलं आहे. त्यामुळे आता एंजिओग्राफी नंतर त्यांची एंजिओप्लास्टी केली जाणार आणि त्यासाठी हा वेळ लागणार. त्यांच्यावर उपचार करायचे त्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयातच ठेवावं लागणार आहे. त्यामुळे त्यासाठीची जी वेळ आहे किंवा त्यासाठीची जी वाढ आहे ती वकिलांकडून कोर्टामध्ये मांडण्यात आलेली. दुसरीकडे जसं आपण जसं तुम्ही म्हटलं की राहुल गांधी यांच्या एका सुनावणीचा दाखला जो आहे प्रकरणाचा दाखला देण्यात आला होता तशाच पद्धतीचा जे खासदार अफजल अन्सारी या प्रकरणातील दाखला जो आहे तो सुद्धा कोर्टासमोर मांडण्यात आला. म्हणजे काही दाखले जे आहेत अशा पद्धतीचे ज्यामध्ये न्यायालयाने दिलेली जी अटक वॉरंट असेल किंवा जी अटकेची न्यायालयाने सांगितलेलं होतं त्या सगळ्या संदर्भातला जी याचिकाकर्त्यांनी दिलासासाठीची जी याचिका दिली होती त्याच्यामध्ये या आधी कुठे काही झालंय का अशा पद्धतीचं त्याची जी प्रकरणं आहेत त्याचे दाखले आता कोकाटे यांच्या वकिलांकडून न्यायालयामध्ये देण्यात येतात. अशा पद्धतीचे जे काही आधीची प्रकरणं झाली होती त्यांचे दाखले जे आहेत ते आता सध्या न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये देण्यात येत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता वेग आलेला मिळतो. 1 तासाभराच्या जवळपास झालेला आहे. सध्या या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीमध्ये आता नेमकं दिलासा मिळतोय का हे पाहणं महत्वाचं असणार. कारण की हा जो सदनिका घोटाळा आहे याच्या प्रकरणामध्ये नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट हा जारी केला होता. त्याच्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर त्यांनी जी याचिका दाखल केली त्याच्यावर सध्या सुनावणी सुरू आहे. या सुनावणीमध्ये आतापर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यामध्ये एक महत्वाचं आहे ते म्हणजे की त्यांना दिलासा मिळावा यासाठीची ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्याच्यामधल्या सुनावणीमध्ये आता त्यांचा जो रिपोर्ट त्यांची जी एंजिओग्राफी करण्यात आली होती त्या एंजिओग्राफीचा जो रिपोर्ट आहे तो न्यायालयासमोर मांडण्यात आला आणि आता यामध्ये एंजिओप्लास्टी करायची असं डॉक्टरांकडून नमूद केलं. याचा अर्थ की त्यांच्यावर अजून उपचार करायचे, त्यांचे जे ब्लॉकेज आहेत उच्च रक्तदाबासंदर्भात जो त्यांना त्रास आहे आणि त्या संदर्भातले जे ब्लॉकेज आहेत
ते हटवण्यासाठी अगदी बरोबर. जे आहे त्यामुळे या त्यांच्यावर- हे सगळे मुद्दे युक्तिवादादरम्यान कोकाटे यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर ठेवल्यानंतर न्यायालय काय निर्णय देतं आपल्याला पाहायचंय.